या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांच्या मार्फत जिल्ह्यात 1037 कोटींची गुंतवणूक होणार आहे. रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत चालले आहे. पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसंच पर्यटन प्रकल्पांसाठी महिलांनी आता पुढे आलं पाहिजे असं आवाहन उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं. रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय आणि तसंच जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते झालं. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून 1037 कोटींचं सामंजस्य करार झाले आहेत. यात प्रामुख्याने लोटे परशुराम इथं सुप्रिया केमिकल्स 550 कोटी गुंतवणूक करणार आहेत. MSMEच्या माध्यमातून 500 कोटी गुंतवणुकीचा समावेश आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 115% उद्दिष्ट पूर्ण करत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे. सबसिडी देण्याचं प्रमाण 98% आहे. मागच्या वर्षी 1000 कोटींचं विस्तारीकरण झालं, त्यातील 700 कोटींची अंमलबजावणी झाली असून 300 कोटींची वर्षभरात अंमलबजावणी पूर्ण होणार आहे. परकीय गुंतवणुकीसाठी दावोसला 3 वेळा गेलो. रेड कार्पेट ही संकल्पना पुढे आणली. 96,000 कोटींची राज्यात गुंतवणूक झाली. स्थानिकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे ही भावना शासनाची आहे. स्थानिक रोजगार निर्मितीसाठी चांगल्या पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्पांसाठी महिलांनं पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं. MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, राहुल पंडित, महेश माप, सुदेश मयेकर, कांचनताई नागवेकर आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात SMEGP, PMEGPच्या लाभार्थ्यांना कर्ज वितरण पत्र देण्यात आलं. CMEGP मध्ये 100% उद्दिष्ट प्राप्त करणाऱ्या बँकेंना देखील स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. महिला बचत गट उमेद अंतर्गत फूड अँड फ्रूट प्रोसेसिंग क्लस्टर चिपळूण, फिश प्रोसेसिंग क्लस्टर दापोली, गारमेंट क्लस्टर चिपळूण या 3 औद्योगिक समूहाकरता 15 लाखांचा निधी वितरित करण्यात आला. या 3 औद्योगिक समूहांबद्दल 10 कोटींचे करार देखील करण्यात आले.